माझ्या लहानपणी मी आजी आजोबांसोबत राणीच्या बागेत गेले होते. आणि मी शाळेच्या सहलीला. आपण मोठे झालो तरी काही आठवणीतली ठिकाणं मात्र तशीच्या तशी राहतात. तसंच ही राणीची बाग मुंबईच्या गडबडीत अनेकांचं बालपण टिकून उभी आहे. खूप वर्षांनी आम्ही पुन्हा राणीच्या बागेत गेलो. सुरुवातीला भल्या मोठ्या पिंजऱ्यात गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आणि फ्लेमिंगोज आपल्याला पाहता येतात. पुढे पाण्यात निवांत पहुडलेल्या मगरीला पाहून वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजातीचे कासव पाहता येतात. त्यानंतर ग्रे पोपट, पहाडी पोपट, लव बर्ड्स, मकाऊ, हॉर्नबिल असे अनेक पक्षी दिसतात. त्यानंतर आम्ही हॅम्बॉल्ट पेंग्विन पाहिले. मला तरी वाटतं की पेंग्विन हा जगातला सगळ्यात क्यूटेस्ट पक्षी असावा. त्यांची हालचाल आणि गती बघून खूप मज्जा आली. राणीच्या बागेत फिरताना छोटा ब्रेक म्हणून आता खाऊची सोयही तिथे आहे. खाऊन झाल्यावर आम्ही चितळ, बाराशिंगा, हरिण, अस्वल आणि तरस पाहिले. त्यानंतर वाघोबांची स्वारी आली. सकाळी जर आपण लवकर पोहोचलो तर वाघ व इतर प्राणी मस्त जवळून पाहता येतात. त्यानंतर पाहिला लेपर्ड. आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून लेपर्ड पाहिला. 1860 मध्ये सुरू झालेल्या राणीच्या बागेत झाडांच्या पण असंख्य प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूया राणीच्या बागेत पोहोचायचं कसं. जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे भायखळा. भायखळा स्टेशनवर उतरल्यावर राणीची बाग अगदी जवळ आहे. फक्त 5 ते 10 मिनिटात पोहोचता येतं. स्टेशनच्या बाहेर पडल्यावर तुम्ही सरळ चालत जाऊ शकता किंवा टॅक्सी सहज मिळतात. कारने येणार असाल तर इथे मोठं पार्किंग ग्राउंड उपलब्ध आहे. शक्यतो दुपारी 12 वाजण्यापूर्वी या, कारण त्यानंतर इथे गर्दी वाढते. त्यामुळे मी असं सांगेन की लवकर या आणि निवांत राणीची बाग एन्जॉय करा.